यापुढे आपल्या ऑफिसमध्ये तू फक्त एक एम्प्लॉई म्हणून काम करणार नाहीस, मी तुझा बॉस म्हणून काम करणार नाही. मग आमच्या आधीराच्याच वयाशी असशील ना तू, माझ्या बहिणीसारखीच आहेस. यापुढे मी तुझा भाऊ म्हणून तिथे असणार आहे, बॉस म्हणून नाही. थँक्यू सर. सॉरी दादा. थँक्यू. आणि यानंतर घाबरायचं नाही श्वेता. तुझ्या केसालाही कोणी धक्का लावू शकणार नाही. ज्यांना स्त्रीचा सन्मान करता येत नाहीत ना, त्या व्यक्ती खरं तर मला माझ्या डोळ्यासमोर पण नकोय, पण केवळ आजी आणि काकूकडे बघून त्या दया घरात आहेत. आता बघत काय उभा राहण्यास अंशू, श्वेताची माफी माग. सॉरी. नुसतं सॉरी नाही, तिच्या पायावर डोकं ठेव तू. हीच जागा आहे तुझी. ही तुझी घाणेरडी वृत्तीनं मला चिरडून टाकायचे. श्वेताच्या पायावर डोकं ठेव अंशुमन. सॉरी. श्वेता, आणि तू उद्यापासून ऑफिसला यायला लाग. सगळं पूर्वीसारखंच असेल. या प्रसंगाबद्दल ऑफिसमध्ये तुझ्याशी कोणी एका शब्दानेही बोलणार नाही. थँक्यू दादा. आणखी एक जबाबदारी तुझ्यावरती द्यायची आहे मला. तू दर महिन्यातनं एकदा आपल्या ऑफिसमधल्या सगळ्या फिमेल स्टाफशी बोलत जाशील. कदाचित तू ज्या प्रसंगातनं गेली आहे तशा प्रसंगातनं एखादी स्त्री, एखादी महिला कर्मचारी जर गेली असेल तर ती आपल्यापर्यंत पोहोचेल. आपल्याला त्याच्यावरती कडक कारवाई करते. करशील? माझ्या ऑफिसमध्ये कुठल्याही प्रकारची हॅरॅसमेंट मी सहन करणार नाही, हा शब्द आहे माझा. थँक्यू दादा. निकिता मॅम, आनंद सर, थँक्यू सो मच. मॅम थँक्यू. अगं थँक्यू काय म्हणतेस, तू हिम्मत दाखवलीस. तसं असेल तर ती हिंमत मला तुमच्यामुळे मिळाली आहे. नाही, खरं तर ही हिम्मत प्रत्येक मुलीने दाखवली पाहिजे. तू एक्झाम्पल सेट केलंस की एका मुलीने हिम्मत दाखवली की आम्ही आमच्यासारखे सगळे तिला फक्त आत्मविश्वास द्यायला, पुश द्यायला येतात. जे करायचे ते तू केलंस. मी येऊ? नाही, थांब, एक महत्वाची गोष्ट राहिली आहे. आता काय आहे समर? अंशुमनला शिक्षा, अंशुमनला शिक्षा, अंशुमनला शिक्षा, अंशुमनला शिक्षा. अंशुमननी श्वेताशी माफी मागितली, पण अजून श्वेताने त्याला माफ नाही केलेलं आहे. आयुष्यभर तिच्या लक्षात राहील असा एक घाणेरडा अनुभव अंशुमननी तिला दिलाय, आणि त्याबद्दल त्याला शिक्षाही व्हायलाच पाहिजे. तू सांग श्वेता, काय करायचं? तू म्हणालीस त्याला पोलिसच्या ताब्यात द्यायचं, तर मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलवतो आणि त्याला त्यांच्या ताब्यात देतो. समर, मी काय म्हणते, समर पोलिसात कशाला? हे बघ, ही आपल्या घरातली गोष्ट आहे ना, मग घरातली गोष्ट बाहेर आपण कशाला? मी काय म्हणते, पोलिसात नको ना, घरच्या घरी आपण त्याला हवी ती शिक्षा देऊ. मल्लिका, तू नको बोलूस मध्ये. हे बघ, आपल्या प्रेमामुळेच ना आपल्या हातून एक मोठी चूक होत होती. आता मायेची नाही, न्यायाची वेळ आहे. ही अशी वेळ म्हणजे अधिरा किंवा अर्पितावर आली असती तर असं म्हटलंसच का तू की आपणच हँडल करू म्हणून? नाही आई, मी फक्त एवढंच. जे ठरवायचं ना ते श्वेताला ठरवू दे. मुळातच तुझ्या मुलाला ना मुलींची कसं वागायचं हे शिकवायला तू कमी पडलीस. हे आपल्या घरातले संस्कार नाहीयेत.
आजपर्यंत कोणीही आपल्या घरातल्या पुरुषाला असं बोललं नव्हतं कधी. तुझ्या मुलामुळे ना आज आपल्या कुटुंबाच्या नावाला धक्का लागणार मल्लिका. म्हणजे मला कल्पना आहे की दरवेळीनं मुलाच्या वागण्याचा दोष आईला द्यायचा नसतो, पण आज ना मला तसं करावं लागले मल्लिका. तू सांग श्वेता, पोलीसमध्ये तक्रार करायची असेल तर तुझ्याकडे सबळ पुरावा आहे आणि माझा तुला पूर्ण सपोर्ट आहे. सर अहो मला पोलिसात जायचं असतं तर मी आधीच गेले असते ना. मला माहिती आहे तसं केल्यावर माझ्या बरोबरच कंपनीचं पण नाव खराब होणार आहे आणि ते मला नकोय. मला फक्त अकाउंटेबिलिटी हवी होती आणि मी पण चुकलेच ना सर. मी खोटं बोलले तुमच्याशी. मी तेव्हाच खरं बोलायला पाहिजे होतं सर. पण सर ही अशी माणसं खूप घाबरवतात तो. आणि म्हणूनच त्याची शिक्षा त्याला व्हायलाच हवी. आपल्या वागण्याचे, आपल्या या कृतीचे परिणाम काय असतात हे त्याला कळलंच पाहिजे. आणि यावेळेस सोडून देऊ, अजून एक संधी देऊ त्याला, हे असलं मी काही करणार नाही. ही त्याची चूक सोडून देण्यासारखी अजिबात नाहीये. बोल श्वेता, सांग तू. सर जर तसंच असेल तर मला असं वाटतं की याचा निर्णय स्वानंदी मॅमने घ्यावा. कारण त्यांनी शेवटपर्यंत माझी साथ नाही सोडली सर. खरं तर मला नक्की काहीच सांगता येणार नाही. म्हणजे या सगळ्यात मला स्वानंदी मॅमने खूप मदत केली सर. मी त्यांच्या विरोधात बोलले, त्यांच्याशी पण खोटं बोलले, तरी पण त्यांनी माझी साथ नाही सोडली. त्यामुळे मला असं वाटतं की याचा निर्णय माझ्यापेक्षा स्वानंदी मॅमनेच घ्यावा. त्यांनीच ठरवावं तुमच्या भावासोबत काय करायचं ते. अदिरा, तू म्हणाली होतीस तेच बरोबर होतं ग. माझ्या फोनमध्ये तुझा नंबर ब्लॉक केला होता म्हणून आपलं बोलणं होत नव्हतं. हे बघ, कुणी, कसा, कधी हे मला खरंच माहित नाही. ओके. तू ओके ओके काय बोलतेस? फक्त बिझी आहेस का कामात? नाही ऍक्च्युली. मग काय झालं? सगळं ठीक आहे ना? नाही आहे सगळं ओके. इथे खूप मोठा इश्यू झाला. अरे काय झालंय? अंशुमन दादा त्याच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका मुलीला खूप दिवसांपासून हरॅस करत होता आणि आज फायनली नंदुताईने हे सगळं एक्सपोज केलं. त्याला एक्सपोज केले आज. माय गॉड.